सध्या तरी भारतीय जनता पार्टीचे सदस्य नगरसेवक आणि शिवसेनेचे नगरसेवक हे नोंदणी करता आता आम्ही सोबत जात आहोत. 3 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची नोंदणी झाल्यानंतर गट कसा स्थापन करावा त्या संदर्भातला निर्णय होईल. कारण नोंदणी झाल्यानंतर गट स्थापन करण्याची जी प्रोसिजर असते ती प्रोसिजर करता अजूनही खूप वेळ आहे. त्यामुळे त्या संदर्भातला निर्णय संख्याबळाचा बेनिफिट कसा मिळेल त्या दृष्टिकोनातून आम्ही घेणार आहोत. उपमहापौर पदासाठी उमेदवार कोण सभागृहामध्ये भाजपला पाठिंबा महायुतीला पाठिंबा देणार आहे अशी बातमी समोर येते. याकडे कसं कोण मनसेचे जे नगरसेवक आहेत ते भाजपला पाठिंबा नाही स्वागत आहे. महायुतीला पाठिंबा दिला तर स्वागत आहे. कल्याणला त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे तर त्यांचं आम्ही मुंबईत पण आम्ही स्वागत करू आणि त्यांच्या निर्णयाचं स्वागत करू. उपमहापौर पदासाठी शिवसेनेचा उमेदवार कोण असेल? नाही अजून कुठल्याही पदाच्या बाबतीतली घोषणा झालेली नाही. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री हे दोघे या संदर्भातली घोषणा करतील. त्यामुळे पदांच्या बाबतीतला निर्णयाची घोषणा अजूनपर्यंत झाली नाहीये. ज्यावेळी ती अधिकृत घोषणा होईल त्यावेळीच त्या उमेदवाराच्या बाबतीत पण घोषणा होईल. पण पदांच्या बाबतीत जो निर्णय अंतिम झालेला आहे त्याची अधिकृतरित्या अजूनपर्यंत कोणी घोषणा केलेली नाही. त्यामुळे कुठलं पद कोणाला द्यायचं आणि कुठला उमेदवार असेल हा निर्णय होऊ शकत नाही. हा निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री हे दोघे घेतील. तो त्या दोघांचा अधिकार आहे आणि दोघे त्या संदर्भातली माहिती देतील. सुरुवातीची काही वर्ष महापौर पद मिळावं शिवसेनेला अशी भावना कार्यकर्त्यांची आहे, अनेक पदाधिकाऱ्यांची आहे. त्या दृष्टीने काही हालचाली सुरू आहेत का, चर्चा झाली? नाही आपल्या सर्वांना माहिती आहे की हा विषयासंदर्भातला अधिकार हा माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहे आणि त्या दोघांनी बसून हा निर्णय घेतील असं आम्हाला सूचित केलेलं आहे. त्यामुळे ते दोघेही लवकरात लवकर या संदर्भातला निर्णय घेऊन त्याची घोषणा करतील. कारण महापौर पदाच्या निवडणुकीची तारीख अजूनपर्यंत घोषित नाही झाली आहे. ज्यावेळी तारीख घोषित होईल त्यावेळी या संदर्भातली सविस्तर माहिती ही प्रसारमाध्यमांना दिली जाईल. नाही कुठला फॉर्म्युला ठरवायचा हा संपूर्ण अधिकार हा माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांचा आहे. त्यामुळे त्या संदर्भातली सविस्तर माहिती हे दोघेही देतील. हा अधिकार आमचा नसल्या कारणामुळे आम्ही या संदर्भातली माहिती देऊ शकत नाही. नाही कल्याण डोंबिवलीला आपण बघाल तर विकासाच्या मुद्द्यावर मनसेने त्या ठिकाणी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळे मनसेच्या नगरसेवकांना पण त्यांच्या प्रभागातला विकास हवा आहे. आज यूडी डिपार्टमेंट असेल, हाऊसिंग डिपार्टमेंट आहे, या डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्यांच्या प्रभागातील मतदारांना पण फायदा मिळावा ही पण त्या मनसेच्या नगरसेवकांची इच्छा आहे. मनसेच्या नगरसेवकांनी लोकांना जे कमिटमेंट केलेलं आहे ते कमिटमेंट पूर्ण करण्याकरता त्यांना महायुतीचा पाठिंबा घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून त्यांनी कल्याण डोंबिवलीला तो घेतलेला आहे. तीच परिस्थिती मुंबईत आहे. मुंबईत पण त्यांना त्यांच्या मतदारांचं कमिटमेंट पूर्ण करायचं असेल तर त्यांना महायुतीबरोबर आलं तर योग्य ठरेल. म्हणून आम्ही ते जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करू. सर एक क्लॅरिटी हवी आहे की आत्ता गटनोंदणी करताना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नगरसेवक तुमच्यासोबत गटनोंदणी करणार आहेत की नाही, की ती गट स्थापनेची प्रक्रिया संख्याबळाचा विचार जो तुम्ही सांगता ते नंतर केली जाणार आहे? आज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोघांना 12:30चा वेळ दिलेला आहे आणि 12:30 वाजता आमची सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी सदस्य नोंदणी करता जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे 3 का 3:30 वाजता त्यांना नोंदणी करता वेळ दिलेला आहे. 3-3:30 वाजता त्यांची नोंदणी झाली.